नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा विषय खास स्पेशल आहे कारण आता मी चाललो आहे कासवाची जी पिल्लं आहेत ती आता सोडतात आहे ती बघायला। तर चला मी तुम्हाला घेऊन चाललो आहे। आणि मित्रांनो, कसं होतं माहिती आहे का की हे कासव आहे ना, पिल्लं घालायला खूप खूप लांब जात असतं। म्हणजे मी काल एक व्हिडिओ बघितला की त्याच्यामध्ये एक ओडिसामधून कासव येऊन गुहागरच्या किनाऱ्यावर त्याने अंडी घातली आणि तिथं त्याने ते पिल्लं सोडली। म्हणजे असं असतं आणि हा जो अनुभव आहे आपल्याला बघायला भेटत नाही, तर आता आपल्याला बघायला भेटतोय, आपलं नशीब आहे। तर मी आता चाललो आहे तिकडे, मित्र थांबला आहे। तर आता जी पिल्लं आहे ती पाण्यात जाताना आपल्याला बघण्याचा एक संधी भेटणार आहे। तर मित्रांनो, ही अंडी वाळूमध्ये कासव येऊन घालतं। ज्या वेळेला भरती असते त्यावेळेला हे पाण्याबरोबर ते वरती येतं आणि किनाऱ्यावरती ते अंडी घालून निघून जातं। आणि मग ती अंडी 40 ते 45 दिवसामध्ये तयार होतात आणि त्यातून पिल्लं बाहेर येतात। आणि ती पिल्लं नंतर समुद्रात जातात। तर ती पिल्लं छोटी असल्यामुळे त्यांना आणि समुद्राचा जो भाग आहे भरतीपासून त्या बाहेर येऊन घालतात, त्याच्यामुळे त्यांना ते तिथे नेऊन सोडायला लागतात। तर जे आपल्या इकडचे वन अधिकारी आहेत वगैरे त्यांनी ते संरक्षित केली जाते। तर मित्रांनो, हे बघा, जे महाराष्ट्र राज्य वन विभाग आहे त्यांच्याकडून हे असं सुरक्षित केलं जातं। याला कंपाऊंड वगैरे केलं, याच्या आतमध्ये ते अंडे आहेत आणि त्याच्यातून कसं 30 ते 40 ते 45 दिवसामध्ये ते व्यवस्थित अंडी तयार होतात आणि अशी छोटी छोटी पिल्लं तयार होतात। आणि ही पिल्लं त्यांना पाण्यात सोडायची म्हणजे ते ऑटोमॅटिक जातात। पण आता कसं लांब असला, किनारा लांब असला की ते तेवढा प्रवास नाही करू शकत। मग त्यांना आपल्या इकडे काही माणसं ठरवलेले आहेत, तर त्यांना त्यांच्यासाठी एक ठेवलेलं आहे सुरक्षेसाठी। तर ते लोक त्यांची मदत करतात। कासव आहे ना 150 ते 200 अंडी घालतं आणि तेवढी ती पिल्लं येत असतात। तर आता बघा, माझ्या पाठी तुम्ही समुद्र बघताय ना। आता बघा, ही ओटी लागल्यामुळे समुद्र खूप लांब गेला, त्या बाजूला गेला आहे। नाही तर पाणी इकडे असतं या बाजूला, पण आता खाली ओटी लागल्यामुळे खाली गेलं पाणी। आणि हा बीच बघा, इकडे वरती भरपूर राहिला आहे। मग आता हे कासव छोटी पिल्लं आहेत ना, इकडून एवढं ते जाऊ शकत नाही कारण ती छोटी आत्ताच एकच दिवस झाला आहे त्यांना, 1 दिवस झाला आहे। म्हणजे आत्ता अंड्यातून ती बाहेर आली आणि लगेच काही ती एवढं प्रवास करून जाऊ शकत नाही। तर त्यासाठी त्यांना एक सुरक्षित आपल्या पाण्यापर्यंत हे सोडलं जातं। तर त्याचा आता आपल्याला अनुभव व्हिडिओ बघायला भेटणार का, हे आपण अशी त्यांना घेऊन तिथं सोडतोय कारण ह्यांना हात लावायचा नसतो जास्त, कारण ती आत्ताच अंड्यातून आलेली असतात त्याच्यामुळं। तर मित्रांनो, आता ही जवळजवळ 70 पिल्लं आलेली आहेत। तर ते आता त्यांचा प्रवास ह्या पाण्यामध्ये होणार आहे। हे 1 दिवसाचं पिल्लू आहे, म्हणजे रात्री आलं आहे आणि ते आता सकाळी आपल्या मंजिलवर तेवढी मोठी चालला। हळूहळू जसं जसं त्यांचा प्रवास सुरू होईल, हे बघा,
मित्रांनो, ह्यातले जे पिल्लू पूर्ण आपला प्रवास पूर्ण करेल ते पिल्लू पुन्हा एकदा या किनाऱ्यावरती कुठेतरी अंडी घालायला परत येईल, असा हा ह्यांचा प्रवास हा झालेला आहे मित्रांनो. आणि त्यांना सुरक्षित आपल्या पाण्यामध्ये आपण सोडलेला आहे. तर मित्रांनो, हे बघा, त्यांचं त्या कासवांचं घर ते पाण्यापर्यंतचा प्रवास हा पूर्ण कंप्लीट झालेला आहे आणि सुखरूप त्या आपल्या घरापर्यंत ज्या मंजिल आहे त्यांच्यापर्यंत ते पोचलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये ते कासव केलेले आहेत. तर हा जो क्षण होता हा एक बघण्यासारखा होता. आणि तुम्हाला हा कसा तर मित्रांनो, कासवाची पिल्लं सुखरूप सुरक्षित आपल्या पाण्यापर्यंत पोचलेले आहेत आणि ते पाण्यामध्ये गेलेले पण आहेत आणि त्यांचा पुढचा प्रवास हा सुरू होईल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.